दादा का मारतोयस त्याला? मॉम बघा, राजकुमार दादाने माझ्या अगेन्स्ट प्लॅन बनवला, त्याला पैसे द्यायचे कबूल केले. पैसे नाही दिले म्हणून हा प्लॅन उघडकीस आला, नाहीतर मी अडकले असते. पुन्हा एकदा मी तुमच्या नजरेत वाईट झाले असते. का केलंस असं राजकुमार दादा? मी काय बिघडवलंय तुझं? ऐश्वर्या, वाटते ते बोलायचं ये, तू का खोटं बोलतोयस रे? हा, काय खोटं बोलतोयस? दादा थांब थांब. आता खरं काय ना ते पोलिसाला विचारते. देवाला फोन केलाय मी, देवा येतच असेल. ए चल चल. कळेल मला, लवकरच कळेल कोण खरं बोलतोय आणि कोण खोटं. मी हे नक्की शोधून काढेन आणि तोवर माझा तुम्हा दोघांवरही विश्वास उरलेला नाहीये. आणि माझ्या घरात मला ही घाण नकोय. सावली, बोल सोहम. हॅलो भैरवीजी, नमस्कार. खूप आनंदाची बातमी आहे. तुम्ही कार्यक्रमाच्या तयारीला सुरुवात करा. तुमची मुलगी फायनली गाणं गायला तयार झालीये. काय काय बोलतोयस काय सोहम? हो हो. अरे पण कसं? प्रोड्युसर काय म्हणाले ते? ऍक्च्युली आमचे जे प्रोड्युसर आहेत ना, त्यांनी त्यांच्या मुहूर्ताची तारीख थोडी पुढे ढकलली. काय सांगतोयस काय सोहम? सोहम, असं असेल ना तर देवच पावला रे. तुझ्या तोंडात साखर पडो. सोहम, तुला नाही माहिती तू मला केवढ्या मोठ्या स्ट्रेस मधनं वाचवलंयस. सोहम, बरं आता मला खूप तयारीला लागलं पाहिजे. किती कामं पडलीत ना. लोकांना आमंत्रण पुन्हा करायची आहेत. सगळं उद्या ऑडिटोरियमला जावं लागेल, तिथला सेटअप बघावा लागेल. बाकीचे सगळे आर्टिस्ट, म्युझिशियन्स, अरे सगळ्यांशी बोलावं लागेल मला. इतक्या थोड्या वेळ. बरं मी करीन तरी सगळी तयारी. तू फक्त ताराचा मूड ठीक ठेव. हा, आता काही गडबड नको. हा सोहम. बेस्ट बेस्ट बेस्ट. थँक्यू थँक्यू सोहम. तुला नाही माहिती तू मला काय बातमी दिली. कोण आहे हा सदाशिव? तुमचा त्याच्याशी काय संबंध आहे? तुम्ही माझ्यापासून काही लपवत नाही आहात ना? तुमचे आधीचे उद्योग परत सुरू नाही ना केले तुम्ही? भूतकाळ आहे तो माझा. अमृता, या घरात मी पुन्हा आल्यापासून मी एकही गोष्ट खोटं नाही बोललो तुझ्याशी. मी हे नाही म्हणणार की त्याचा आणि माझा काही एक संबंध नाही. त्याचा आणि माझा संबंध होता, तोही भूतकाळात. आणि आत्ताही हा संबंध कधी आला नसता, पण त्यांनी सावली आणि सारंगवर हल्ला केला म्हणून मी, नाहीतर मी या भानगडीत कधीच पडलो नसतो. ऐश्वर्याला सगळ्यांसमोर दाखवून द्यायचंय की मी सुधारलो नाहीये. मी हे जे मी आहे ना, ही सगळी नाटकं आहेत. सगळ्यांच्या नजरेमध्ये फक्त तिला मला वाईट ठरवायचं, म्हणून ते हे सगळं करते. मी आपल्या होणाऱ्या बाळाची शपथ घेऊन सांगतो, मी आता जे काही सांगितलं ते सगळं खरं. ऐक, खरंच सुधारलं. मी प्रयत्न करतोय सुधारायचा. मी काय करू? हा, ऐश्वर्या असं का करते मला कळत नाही. ऐका ना, ऐश्वर्याने कितीही प्रयत्न केला ना तरी माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. खरंच तुम्ही नका काळजी करू. मी आहे तुमच्या सोबत कायम. आईच्या नजरेमध्ये पुन्हा तो पूर्वीचा राजकुमार पुन्हा दिसला. नालायक, हलकट, सगळ्यांना फसवणारा. हरलो मी.
त्या ऐश्वर्याला मी सोडणार नाही. मी त्या ऐश्वर्याला सोडणार नाही सोडणार. हाऊ तुम्ही शांत व्हा बघू आधी. इकडे बघा प्लीज शांत व्हा. आणि असं नाही बोलायचं. कोणी किती वाईट वागलं ना तरी आपण सगळ्यांशी चांगलंच वागायचं. मला सांगा आपण पण त्यांच्यासारखं वागलं तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक? तुझं माझ्यावर विश्वास आहे ना? खरं सांग. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तेवढंच आता दोघी जणी म्हणजे तेवढंच तारा रियाज करेल. उद्या कार्यक्रम आहे म्हटल्यावर रियाज करायला हवा ना. आम्ही जाऊन येतो तोपर्यंत. मी पण येते, म्हणजे तेवढीच मदत होईल ना माझी. कशाला? नाही म्हणजे कशाला उगाच तुम्हाला त्रास. आम्ही घेऊ सांभाळून दोघी जणी. हा नाही तसं नाही, एक माणूस एक्स्ट्रा आला ना तर कामं लवकर होतील. चला. नाही नाही तुझं म्हणणं बरोबर आहे, पण तू गेली नाहीस तर बरं आहे. कारण खरंच कामं वाढतील तू गेल्याने. त्यांना मी तसंच वाटत. हे आहेत ना, हे बघतील सगळं. ठीक आहे. मला वाटतं आम्ही निघतो. भैरवीजी मी फक्त चेंज करतो आणि आपण निघूया. तुम्ही कितीही मला टाळलं तरी मला जे करायचंय मी ते साध्य करणारच.